नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी संदर्भात शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या आहे। बँकांकडून माहिती मागवण्यास सुरुवात झालेली आहे। मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कोणत्या वर्षातील कर्ज माफ केले जाणार आहे त्या संदर्भात नवीन अपडेट समोर आलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। यानुसार आता राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। खरे तर शेतकरी कर्जमाफीसाठी शासनावर शेतकरी नेत्यांकडून विरोधकांकडून मोठा दबाव आणला जातोय। दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असे संकेत दिले आहे। कर्जमाफीचा अभ्यासासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन केली असून समिती एप्रिल 2026 पर्यंत अहवाल देणार आहे। त्यानंतर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वितरित करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे। अशी सारी परिस्थिती असताना आता शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक नवीन माहिती समोर आलेली आहे। ती म्हणजे शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागवलेली आहे। यावरून राज्य शासनाने आता कर्जमाफीबाबतची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असल्याचे स्पष्ट होते। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षाची म्हणजेच आर्थिक वर्ष 2022-23, 2023-24, 2024-25 या कालावधीमधील पीक कर्जाची संपूर्ण माहिती शासनाकडून मागवली जात आहे। शासनाने या 3ही आर्थिक वर्षामधील पीक कर्जाची संपूर्ण माहिती बँकांकडून मागवण्यास सुरुवात केली असल्याने शेतकरी कर्जमाफीबाबत लवकरच शासनाकडून ठोस निर्णय होणार अशी आशा पल्लवित झालेली आहे। एवढेच नाही तर सहकार विभागाने कर्जमाफीचे पोर्टल तयार करण्यास सुद्धा सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासन नेमक्या कोणत्या वर्षातील कर्जमाफी करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे। दरम्यान अजून तरी शेतकऱ्यांना कोणत्या आर्थिक वर्षातील पीक कर्जासाठी कर्जमाफी दिली जाईल याबाबतची कोणतीच माहिती हाती आलेली नाही। पण लवकरच शेतकरी कर्जमाफीचे संपूर्ण स्वरूप जाहीर होणार आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांना या सर्व गोष्टींची माहिती मिळेल। दरम्यान यावेळी शेतकरी कर्जमाफीचा लाभ देताना शासनाकडून मागील 1.5 दशकाच्या काळात 3 वेळा झालेल्या शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर करडी नजर ठेवली जाईल असे संकेत मिळालेले आहे। या 1.5 दशकात म्हणजेच 15 वर्षाच्या काळात एकदा केंद्रातील सरकारने, त्यानंतर 2017 मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने आणि 2019 मध्ये तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती, त्यांना लाभ दिला होता। 2017 मध्ये शेतकऱ्यांना 1.5 लाखाची कर्जमाफी करण्यात आली आणि 2019 मध्ये 2 लाखाची कर्जमाफी करण्यात आली। पण या 3ही कर्जमाफीमध्ये काही शेतकऱ्यांनी वारंवार लाभ घेतला असल्याचे उघडकीस आलेले आहे। यामुळे आता मागील कर्जमाफीत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे त्यांना नव्या कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे। राज्य शासनाचे आतापर्यंतचे दोन्ही कर्जमाफीचा अनुभव पाहता 24-25 या आर्थिक वर्षातील थकीत कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो, पण त्यासाठी मागील 2 वर्षात नियमित परतफेड करण्याची अट राहू शकते। सततच्या कर्जमाफीमुळे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची मानसिकता बदललेली आहे। थकबाकीदाराला 2 लाखापर्यंतचे कर्जमाफ आणि नियमित परतफेड करणाऱ्याला फक्त 50,000 रुपये मिळते। यामुळे वित्तीय संस्थांच्या कर्ज परतफेडीवर परिणाम झाला आहे। यासाठी कर्जमाफी एवढेच प्रोत्साहन अनुदान द्या अशी शिफारस काही लोकप्रतिनिधींनी परदेशी समितीकडे केल्याचे समजते। वारंवार ज्या लाभार्थ्यांनी या ठिकाणी कर्जमाफी घेतली आहे त्यांच्यावर सरकारची करडी नजर असणार आहे। अलीकडील 12-13 वर्षात 3 वेळा कर्जमाफी झाली। यामध्ये केंद्र सरकारची व छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले या राज्य शासनाच्या 2 कर्जमाफींचा समावेश आहे। या 3 कर्जमाफीतील लाभार्थ्यांचा अभ्यास केल्यास बहुतांश तेच शेतकरी दिसत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे। त्यामुळे ही कर्जमाफी देताना अशा लाभार्थ्यांवर करडी नजर राहणार आहे। कर्जमाफीबाबत अद्याप काही स्पष्टता नाही, तरीही शासनाच्या सूचनेनुसार कर्ज वाटपाची काही बेसिक माहिती जिल्हा बँकेच्या माध्यमातून संकलित केली जात आहे असे जिल्हा उपनिबंधक कोल्हापूर यांच्याकडून ही माहिती मिळालेली आहे। तर मित्रांनो, मग अशा पद्धतीने आता कर्जमाफी ही लवकरच होणार आहे, परंतु कोणत्या वर्षातील होईल, या कोणत्या वर्षापर्यंत ही कर्जमाफी दिली जाईल याबाबत स्पष्टता नाही। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।